हेडलाईनचे प्रायोजक आहेत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे पिंपरी चिंचवड विद्यापीठ पुणे। सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदाला आव्हान, राष्ट्रीय अध्यक्षपदाची फेरनिवडणूक घ्या, पक्षातूनच केली गेली आहे मागणी। इस्लाम परवेजला फाशी द्या, संतप्त नागरिकांची मागणी। पायधुनी अत्याचार प्रकरणात आरोपीला पोलीस कोठडी। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीमध्ये ट्रक घुसला, 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू। दारोड्या ट्रक चालकानं वारकऱ्यांना चिरडलं। मयत वारकऱ्यांच्या वारसाला 5 लाखांचं सानुग्रह अनुदान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। वाढदिवसाचा बॅनर दुचाकी स्वाराच्या डोक्यावर कोसळला, ठाण्यात 3 हातनाका परिसरातील घटना। शिवप्रताप सेनेच्या अध्यक्षांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी। लाडकी बहीण योजनेतून 92 लाख महिलांना वगळलं, सुमारे 50 ते 55 लाख महिलांनी KYC केली नाही, तर योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर ताण येत असल्याचाही कॅगचा अहवाल। सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला उद्धव ठाकरेंचा पाठिंबा, राज्यात सर्व विरोधकांनी वांगचुक यांच्या मागणीसाठी आंदोलन करण्याचं आवाहन। काँग्रेससोबत असलेल्यांनी हिंदुत्व शिकवू नये, उदय सामंत यांनी उद्धव ठाकरेंना सुनावलं। सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेल्यांमध्ये देवेंद्र फडणवीस 3ऱ्या क्रमांकावर, मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळाबाबत शरद पवारांना मागे टाकलं। मुजोर रमेश म्हात्रेला न्यायालयीन कोठडी, डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेसह 4 आरोपींना 24 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी। विनायक राऊतांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केल्याची माहिती, सून गिरिजा यांच्याकडून गंभीर आरोप। मुलुंड स्टेशनवर AC लोकल 15 मिनिटांहून अधिक काळ बंद, प्रवाशांना श्वास घेण्यास त्रास, महिला बेशुद्ध पडल्याची माहिती। एक्सप्रेसमध्ये मद्यधुंद अवस्थेतील चणे विक्रेत्याची TCला बेदम मारहाण, त्रिवेंद्रम नवी दिल्ली सुपरफास्ट एक्सप्रेसमधील प्रकार। बदलीसाठी राजकीय दबाव टाकणाऱ्या अभियंत्याचं निलंबन, पुणे मनपाच्या पाणीपुरवठा विभागातून पथ विभागात बदलीची मागणी। 10x10च्या खोलीला 1 लाखांचं वीज बिल, पुण्यातल्या डोणजे गावात महावितरणचा ढिसाळ कारभार। गिरणा धरणाचा जलसाठा 35% एकाच दिवसात जलसाठ्यात 8% वाढ। आसाममधील मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत, घुनसुतीतील नाहारणी गावात पुराचं पाणी। रत्नागिरीतील भात शेती पुन्हा संकटात, गेल्या 4 ते 5 दिवसांपासून पावसाची उसंत, पावसाअभावी लावणीची कामं खोळंबली। माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये चोरट्यांचा धुमाकूळ, हडपसरमध्ये 10 महिला भाविकांचे दागिने लंपास। होर्मुझ पुन्हा बंद, जहाजावर हल्ला, 1 भारतीय बेपत्ता, 10 जणांना वाचवलं। बँकॉकच्या पबमध्ये भीषण आग, 27 जणांचा होरपळून मृत्यू, 20हून अधिक जखमी। आणि सोने चांदीचे दर घसरले, सोनं 1000 तर चांदी 4000 स्वस्त।